नमस्कार. आज आपण लिंबू मिरचीचं लोणचं पाहणार आहोत. याच्यामध्ये आपण एकही थेंब तेलाचा वापरलेला नाही. जसं पूर्वी आपली आजी बनवायची पारंपरिक पद्धतीचं, त्या पद्धतीचं हे लोणचं आहे. आणि हे लोणचं जसं-जसं मुरत जाईल तसं-तसं खूप दिवस टिकतंही, चवदारही होतं आणि आरोग्यदायी होतं. कारण लिंबामध्ये सी व्हिटॅमिन्स भरपूर असतं आणि जे की आपल्या आरोग्याला प्रतिकारशक्ती देतं. आता इथं मी अर्धा किलो असं लिंब घेतलेले आहेत. लिंब कोणतेही घ्या, जाड कातळ असेल किंवा पातळ. जाड कातळवालं लिंबू जरा थोडंसं कडवट असतं, पण मुरल्यानंतर तेही टेस्टी होतं. आणि 100 ग्रॅम मिरची घेतलेली आहे. मिरची थोडीशी पकलेली आहे आणि याच्यामुळे लिंबाचं लोणचं छान चविष्ट होतं. जर तुम्हाला लाल मिरच्या भेटत असल्या तर त्याही तुम्ही घेऊ शकता, त्याचं पण लोणचं छान होतं. मिरचीला तुम्ही असे उभे काप देऊ शकता. जर उभे काप द्यायचे नसतील किंवा तुम्हाला अशीच मिरची ठेवायची असेल तर ठेवूही शकता. पण काय होतं त्याच्यामध्ये मसाला मुरत नाहीत. मग त्याच्याऐवजी तुम्ही काप द्या, नाहीतर 2 तुकडे करा मिरचीचे, नाहीतर असे उभे काप 2 केले तरी छान मिरची मुरली जाते आणि जसं-जसं मिरची मुरल तसं-तसं तिला चव येते. पण इथं मी 2 काप केलेले आहेत, कारण 2 वेळातून छान असा मसाला त्या मिरचीमध्ये जातो आणि राहतो. आणि लिंब पण असे आपल्याला कापून घ्यायचे आहेत. आडवे लिंब कापायचे, उभे कापायचे नाहीत. कारण उभे कापल्यानंतर त्याच्यामध्ये उभ्या रेषा येतात, ज्या की परत खाताना थोड्याशा हे होतात, निब्बर लागतात. अशा काप करून घ्यायचे आहेत. एका लिंबाचे 4 करा, 8 करा आणि सगळ्या बिया जेवढ्या निघतात तेवढ्या बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत. कारण बिया जरी त्याच्यामध्ये एखादी दुसरी राहिली तर ती मुरल्यामुळे दिसत नाही आपल्याला आणि ती तशी तोंडात जाते आणि कडवट चव येण्याची शक्यता असते. त्यामुळं बिया पूर्णपणे काढायच्या आहेत त्याच्यातल्या. आणि अशा कापल्यामुळे निघल्या पण जातात बिया छान अशा, कारण वरच टोकाला त्या आलेल्या असतात. अशा पद्धतीने आपण सगळे लिंब कापून घेऊयात. छान अशा मोठ्या फोडी ठेवा, तुम्ही छोट्या करा. आपल्याला लिंबू आणि मिरची धुतल्यानंतर चांगली कोरडी करून मगच कापायला घ्यायची आहे. जरा जरी ओलसरपणा त्याला असेल किंवा एकही थेंब जरी त्याच्यात शिल्लक राहिलेला असेल तर लोणचं टिकत नाही. लोणचं आणि पाण्याचं एक विरुद्ध असतं. त्याच्यामुळे कोणतंही लोणचं करताना पाणी थोडंसं लांबच ठेवलं पाहिजे आणि शक्यतो कोरडं असलं पाहिजे सगळ्या गोष्टी. भांडं सगळं, कोणतंही चमचे, वाट्या. आता एवढ्या लिंबासाठी आणि मिरचीसाठी 1 ते 1.5 चमचा असं मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही 2 चमचेही वाढवू शकता. 2 चमचे म्हणजे कारण लिंबू थोडंसं आंबट असतं आणि मीठ त्याच्यात थोडंसं खारट होऊ शकतं. पण त्यामुळे पोहे खायचे 2 चमचे मीठ टाकायचे आणि 1 ते 1.5 चमचा हळद टाकायचे. हळद जरी थोडी असली तरी चालते, कारण लिंबूच हे प्रिझर्वेटिव्हचं काम करतं. त्यामुळे लिंबाचं लोणचं खराब होण्याची शक्यता कधी असते, थोडंसं ओलसर राहिलं तर. शक्यतो लिंबाचं लोणचं खराब होत नाही, कारण लिंबूच हे प्रिझर्वेटिव्ह आहे. आणि हे 2 घंटे असं झाकून ठेवायचे, मोठ्या ताटानं झाकून ठेवा. 2 म्हणजे छान त्याच्यात हळद आणि मीठ मुरली जाते. आणि चांगलं ताप आपल्याला झाकून ठेवायचे. थोडंसं मोठं ताट घेऊयात झाकायला. आणि आता मसाल्यासाठी आपल्याला 2 मोठे चमचे, 2 ते 3 मोठे चमचे काळी मोहरी आपण जे फोडणीसाठी वापरतो ती आहे. 1 चमचा बडीशोप, 1 चमचा धने, 1 चमचा जिरे आणि थोडंसं काळं मीठ, हिंग घेतलेलं आहे. मसाल्यामध्ये थोडीशी दालचिनीचा तुकडा, लवंग, मिरे, मेथीचा पण वापर करणार आहे, कारण लोणच्याला मेथी असतेच. फक्त तेलामध्ये फोडणी किंवा तेलाचा वापर करणार नाहीत. असंच आपण मसाला बारीक करताना मेथी जास्त वापरायची नाही, कडवट होते. आता काय करायचं आहे, मसाला घेतल्यानंतर परत आपल्याला अगोदर आपली भरणी असेल, कोणतं भांडं असेल तर हे असं लसणाचा धूर देऊन घ्यायचा आहे. म्हणजे काय होतं, छान असं ते आपलं लोणचं टिकलं जातं. लसण घ्या, नाही तर त्याचा पाचोळा घ्या आणि असं गॅसवर भाजायचं आहे लसण, म्हणजे त्याचा धूर सुटतो. आणि त्याच्यावर जे आपल्याला भांड्यामध्ये ठेवायचं आहे खूप दिवस, ते भांडं त्या धुरावर धरायचं. आणि नाहीतर तुम्ही कडक उन्हामध्ये भरणी वाळवून घेतली असेल तेही चालू शकते. असं काही नाही की धूरच दिल्यावर टिकतं, पण दिलात तर चांगलंच आहे भरणीमध्ये आपल्या, आणि एक छान वास पण येतो. आता आपण घेतलेले मसाले थोडेसे भाजून घ्यायचे, जास्त भाजायचं नाही. फक्त त्याला त्याचा गरमपणा त्याला येईल इतपत, कारण थोडंसं भाजल्यामुळे मसाल्याला छान चव पण येते. जास्त लालसर होऊ द्यायचं नाही. आणि
जास्त भाजायचे नाहीत मसाले, थोडंसं गरम करायचे आहेत, कारण त्यातलं मॉइश्चर असेल ते पण निघून जातं आणि मसाल्याला छान चव येते. आता इथं मसाले गरम भाजलेले थंड होऊ द्यायचे आहेत, मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला ते बारीक करून घ्यायचा आहे मसाला. आणि मिक्सरचं भांडं कोरडं असायला पाहिजे, थोडंही ओलं नसायला पाहिजे, नाहीतर मसाला ओलसर होतो आणि तो मसाला आपण वापरला तर आपलं लोणचं खराब होऊ शकतं. आता इथं आपण बारीक करायचं आहे, जास्तही बारीक पावडर नाही करायची, थोडं खरखरीत असं ठेवायचं आहे हा मसाला. आणि 2 तासानंतर हे असं पाणी थोडंसं सुटतं आणि त्याच्यामध्ये हे बारीक केलेला मसाला मिक्स करायचा आहे. आणि इथं तेलाची गरज नाही, तुम्हाला आवडत असेल तेल लोणच्याला तर अर्धी वाटी छोटीशी कडकडीत गरम करून फोडणी द्या. तुम्हाला मोहरीची कशाची द्यायची आहे ती, मग ते थंड झालेलं तेल तुम्ही इथं वापरू शकता. पण लिंबाच्या लोणच्याला शक्यतो तेल वापरायचं नाही, कारण ते परत परत एवढं चांगलं लागत नाही. असं सगळं मिक्स केल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्या काचेच्या भरणीत भरा, प्लास्टिकच्या भरा, पण भरणी छान स्वच्छ वाळलेली असायला हवी. 2-3 दिवसामध्ये हे लोणचं मुरलं जातं. पॅक बंद करून ठेवायचं आहे, जास्त हवेशीर ठिकाण ठेवायचं नाही, हवा जास्त लागू द्यायचं नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत धन्यवाद.